लगा दोस्तानो पाणी मारायचं चालाय बघा. अखेर बांधकाम पूर्ण झालं बघा. पूर्ण म्हणजे सगळं पूर्ण झालं नाही बघा. नुसते भीती पूर्ण झालेली बघा. भीती अरे भीती जर झाल्या बघा. हा. संकटातलं किती वाचले या. आणि काय होतंय सकाळपारी पुन्हा लय ऊन पडतंय हो. म्हणून पहिल्यांदा ही पाणी मारून घेतलं ना भरपूर, मग काय बोलायचं कामच नाही बघा. किती मोठं संकटातलं ही वाचलं या. मग काय लागा ही. काय करायचं लगा. अरे खरं म्हटलं तर आपल्या घरातल्या माणसाला काय बायाची कळतच नाही. बायकून लगा तुझ्या लगा लय मोठा धिंगाणा केला लगा. अरे पण तिनं धिंगाणा केला पण आपण बांधायला थांबवलं का. ए हे लगा ती माझी मला माहित आहे मी कसं केलं ते. मिस्त्रीला काय सांगून आणलं आणि कसं आणलं. आणि इथलं मिस्त्री निघून जातील बोलल्यावर म्हणून आम्ही बाहेरचे मिस्त्री आणतो. एक सोडून दोन दोन मिस्त्री आणलं. मग काय आणलं की दोन. उरकून घेतलं बघा. सोड सोड तुझ्या हातात येत नाही. हा हातात येत नाही हात. हा जरा उची असले मग जरा किट पडते रे. दोन दोन मिस्त्री आणलं दोस्तानो एक सोडून. तेव्हा बघा ही रुटीन लागलं. त्यातलं मी मिस्त्री मला ही करत होतो. काय मिस्त्रीला जरा कसं आहे 1000 रुपये वाढवून दिले मिस्त्रीला. अजिबात हलायला अरे नाही. ते पैसे जर 500 ते 1000 जाऊ दे पण आपलं काम येळेला झालं ना. महत्वाचं आहे ना. मिस्त्री रागाला गेलत नाही. काय आमच्या घरात तुम्हाला माहित आहे कसं आहे. लय रागाला गेलत. पण आता काय म्हणते अरे पडशील इथं अडकून पडशील. अंकिता कशी मोबाईल धरते बघ की अंकिता. ही इकडून कुठं राहिलं वाळला कसं आहे पाणी आहे का बरं. होय. बांधले का बाहेर. कसं आहे माहिती आहे का मित्रांनो की याची आज गरज आहे हो आपल्याला. काळाची गरज आहे पण ही कळणार याला आहे हो. वायफड काय काढायला असलं का आमच्या का तावतात काय करायचंय. आता ही सुख सुविधा मूलभूत गरजा आहे ती आपल्या. हे सगळ्यासनीच झालं आता ही हे. मूलभूत गरजा पूर्ण मम्मी एकटा आहे का याचा अख्खं कुटुंब आहे. लहान लेकर आहे ती बाळ आहे ती सगळे आहे. सगळ्यांना फायदा आहे. आणि उगाच नाही त्याला हात धरायचा उगाच सोन्याला. आणि हे आमच्या भावाचं चांगलं चाललेलं भगवाना तिला काय करायचं या. सोनं किती दिवस आहे याचं? काय करतो सोन्याला का पेटवायचं सोनं 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 करून त्याच्या आईला. इथं घरात आपल्याला ना बाथरूम नाही आंघोळीला आणि सोन्याला काय करतो जरा. मग काय करायचं संडास बाथरूमची सोय नाही. मग 4 माणसं आले गेली तर म्हणली पाहिजे आईला पोरांनी खरंच चांगल्या सुविधा केलेल्या म्हणली पाहिजे ते. नाही काय सोनं कानातलं बघून काही पाहुणी होणार आहे का. आपण ती कळणाऱ्याला आहे रे. ती उगाच काहीतरी आपण दोघं विचाराने चांगला निर्णय घेतला. मग आपण काय दारू पिऊन पैसे घालून येतो का. लगा रुपडे का सुपडे तंबाखू खातोय. लगा एखादा पै पाहुणा आला किंवा एखादा फॅन लोक आपले आले कोण बाया माणूस आलं यार सोय पाहिजे का नाही सांग बरं. मग. काय म्हणणार लगा या निले हा म्हणतात घरीला काय सोय नाही या. तर ते काय झालंय राहायला घर आपण नसून पण संडास बाथरूम अरे, असावं. आपण डोक्याने कसं आहे माहिती आहे का नियोजन शि भाव मी सांगल तसं ऐकत. मी सांगल तसं हे भाव ऐकत म्हणून ते अरे, तिला तू- बघवत नाही. अरे तू सांग तू चांगलं ऐकतोय मी का वाईट ऐकतो सांग. चांगलं ऐकते आणि मी सांगल मी वाईट सांगत नाही. मी जर ह्याला वाईट सांगत असतो तर कशाला माझं ऐकलं असते 2 थोपाट लावले असते मला यानं कधीच. पण मी वाईट का ह्याला सांगतच नाही हा. वाईट मी म्हणत नाही पैसे आलं तर मला चेन करायचे मला इकडे करायचंय मला तिकडे फिरायचंय असं नाही हा. ना मला हे 5 गोष्ट सांगते का वाटत नव्हत्या सांगा बरं. काय आहे? पण म्हणलं आपली लहान लेकर आहे ती याचं कुठं जायची ती सुविधा झाली पाहिजे ती. आपलं कसं आहे सगळ्याला समान करतो केलं तर एखाद्याला सन्मान करतो. आणि त्याचा अनुदानात पैसा आलतो हो. पुन्हा एवढी मोठी रक्कम येत नाही हो. हा, आपण पदर- गरीबाला एवढी कुठं भागत नाही भागत पदर नाही. बी घातलं नाही ह्यात काय तर. मध्ये आय होते तेव्हा तुम्हाला सांगतो इकडे आणलं मी आणलं आयला विचार बी नव्हतं. मी आणलं का दोघाला बी आणलं. मी असं करत नाही भाव. माझ्या मनात जर तसं कपटापणा असताना तसं लुबडाच धाडा जर माझा असता तर मी सगळंच करून मी त्याला संपत्ती माझ्या नाव सगळी करून बसलो असतो. सगळा पैसा का मी दाबून ठेवला असता. अहो किती जरी पैसा दाबला आणि काय झालं तर ह्या मातीतच जायचं आपल्याला. कळलं का. 1 रुपया कोण सगळं नेत नाही. आता आणि एवढ्या इटा उरले बघा आत दाखवाय झाला आता आणखी आणि इकडे कॅमेरा दाखव. बघा हे आत कसं आहे बघा. नियोजन केलं भिजले पाणी उगं भिजलंय का. आणि काटकसर बघा दोस्तानो ही खिडकी बसवली आपली गरिबीत आपलं काटकसर आणि हे मोठं 9 इंचीचं बांधकाम केलं या डबल इटाचं. बघा हे आत कसं आहे बघा. तुझ दाखव की तिला आणखी काय करतोस तूच दाखव कॅमेरानं. लेखोर आहे ते किती बघा मित्रांनो बघा या अशा पद्धतीने निलेश भाऊ बघा पाणी पण मारतोय बघा. इकडे एक खिडकी लावली बघा. ही कशा आंघोळीचं बाथरूम केले बघा. याला जाळी लावायच्या प्लॅस्टर बघा एवढं मोठं आहे बघा. गरिबीत ना आपली कष्ट स्वस्तात मस्त आपले आणले त्या काय करायचं. आणि ही म्हणते ती इटा वाकड्यान तिकडे आणली आहे.
अहो ही फेकून दिलेल्या कंगारी इट आणली द्या कमी पैशात. अहो 6 रुपयाला ही घेऊन आलोय, चांगली 8 रुपये 9 रुपये आहे. काय सांगायला ह्यांना सगळं वाटतंय काय ही म्हणते असले इट आणले तसले. अरे कसं तर बांधकाम करून आपल्याला निवारा झाला. कशी तर बचत केली पैशाची, ह्याचं काय नाही. 20,000 आलं पहिलं, 10-15,000 रुपये जोडीदाराकडून, जोडीदारानं माझे 10,000 रुपये दिले. ह्याला काय बघा, सांगा एवढी लांबी आहे बघा ह्याची रुंदी. भरपूर मस्त झालंय. पलीकडचं दाखव, ही आंघोळीचं बाथरूम आहे बघा. ही आंघोळीचं बाथरूम आहे आणि हे बघा हे असले ही दुसऱ्या प्रकारचा बघा संडाचा बाथरूम एवढा आहे बघा. कसं तरी बांधले बघा. हे अजून हिचा पाया राहिलाय बघा भरायचा. भरायचंय आता. बघा हे एवढं भरायचं राहिले बघा. काय करायचं, येळ मिळतोय का आता. निलेश भाऊन मी कुठं कुठं पळायचो. हे दोघं माणसं अहो काय करा, मी ढेंगाणा घालल म्हणून तर 2-2 मिस्त्री मी सांगितलं पाटणार उरकून घ्यायसाठी. मी डोकं लावलं मग डोक्यानं काम केलं तर हाय हो. कुठं यांच्या बायांच्या नादाला लागत बसता. आणि नादाला लागून ही आळवी टकुरी नुसतं ही करते ती. आणि त्यात कसं झालं, ही भाव आमचं गप समजूतदार आहे. एका दारूला नवरा जर असता ना आणि कणाकर कुतका असतं म्हणजे मग ते कसं झालं असतं. पण ही कसं आहे समजे काय आपलं हाय आपलं समजून घेते म्हणून ती अडथळा हेरलाय जास्त. हे आपल्याला मोरून भरून घ्यावं लागतं बघाच. घेऊ बाबा, एक काम तर होती. काय करायचं आहे, कुठलं म्हणून करायचं. चटणी आणि या बांधकामाला कसं माहितीये का, लय पाणी मारावं लागते बघा चांगलं. 2 दिवस झाले चटणीची ऑर्डर पडले, त्यांची ऑर्डर पाठवली अजून. नळी जरा पाईप जरा पुढे वर. अजय तर नाही अडकली बघ कुठे बघ ना ती बघची. उचल उचल थोडं वर. थोडं वर पुढं. हा, बस. हा बस. असं घरघरी भिजले ना एकदा गरगरी मिळते का पुन्हा मग प्लॅस्टर करा येतोय बघा चांगलं. दुपारपर्यंत वाढत नाही बाबा लवकर हे. कारण का प्लॅस्टर करायचं ओपन आहे. ही मधली पेड होती तेवढी 6 इंचाची आहे बघा, सिंगल इटाची. हा मधली मिस्त्री म्हणलं काय गरज नाही, बाद झाली एवढी म्हणलं सिंगल इटाची. त्याचं बी बघा थोडस राहिले थोडं बघा. राहिले बांधकाम. ते काय ते फत्र टाकायला काय अडचण येत नाही. मिस्त्रीला जरा अर्जंट काम आलं हो. हा आता फत्र टाकलं मग पुन्हा प्लॅस्टर करताना बघा ही व्यवस्थित होत. त्यांनी पण बंगल्याचं काम धरलंय तिकडं. एक जणाचं मग ते अर्जंट त्यांचं काय तर सलाह काय तर टाकायचं होतं, मग गेल्यात अर्जंट बघा. येतो म्हणलं 2 दिवसांत प्लॅस्टर आलं का हे सगळं करून देतो म्हणते. अजून टाकी राहिली पाठीमागची बांधायची, शोष खड्डा राहिला बांधायला हो. खडाही मोठा पडलाय बघा. मग मोठा लागतोय भाव लागा. इथं पण थोड्याच उरली द्या अजून. कुंभीला त्या खड्ड्याला कमी पडते अजून आणायला लागते बघा. काय करायचं आता काय. आबा तिकडे पण आहे जा. तकडं माहिती काय एकदा गरगरीत मारलं का पुन्हा नाही बघा लवकर वाळत नाही. आबा एकदा गरगरीत मारा लागतं या. मी येऊ? कशाला पाहिजे बिच्छी. लय ह्याला हे झालं म्हणजे आटल्यासारखं झालं बघा. घरात वातावरण चांगलं असलं तर सगळं काय ना काय आहे. लक्ष बी टिकत नाही हो. असं किरकिरीन काय होतं, बाबा ती गरीब बी काय म्हणजे येते आपल्याला. अरे नळी दुमाडली बघ ती. नळी तर लगा ही माझ्या लग्ना वेळेस तो नळी आणलेली आहे ही. काय म्हणाय नळी 10-12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली येते बघ नळीला. पाण्याची अडचण लोक यातनं भरायसाठी आणलेली तवा. काय करायचं आई म्हणली आमचा बाबा. घरचं असं काय नव्हतं पहिलं. तर दोस्तानो चालू आहे बघा हे असं पाणी मारायचं आणि कसं कसं झालं बाथरूम हे सांगा नक्की कमेंट मध्ये.